ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. उरलेलं काम यष्टीरक्षक अगदी चोखपणे पार पाडतोय. डॉट चेंडूची सांगता मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, दुसरा बॉलवरती डॉट आलाय. अलिबाग आणि मुरुड तालुक्यामधील आपण हे सर्व खेळाडू सिलेक्ट केलेले आहेत आणि चांगला परफॉर्मन्स देत असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न फसला. वारंवार तोच प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला काहीतरी व्हेरिएशन करावं लागतं, फुटवर्क मुवमेंट पाहावी लागते. येस, अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी यायचं आहे. रिव्ह्यू कोणत्या गोष्टीसाठी आहे ते पण आम्हाला कळवायचं. येस, सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी जशी या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एकी दाखवलेली आहेत तशी आपल्या समाजामध्ये विविध कार्य असतील, विविध कार्यक्रम असतील, मग ती सुखाची असू द्या किंवा दुःखाची असू द्या, तुम्ही मात्र एकी दाखवायची आहे. फक्त क्रिकेट पुरतच एकत्र येऊ नका. क्रिकेट हा तुम्हाला एक संदेश देतोय की तुम्ही सर्वजण एकत्र या. एकत्र आलं तर काय साध्य होतं हे प्रत्येकाला ठाऊकच आहे. म्हणून आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या समाजामध्ये आपण प्रत्येक गोष्टीमध्ये एकत्र या. आपण जर पुढे जात असू तर आपल्या सोबतच्याला सुद्धा पुढे घेऊन चला. आणि आपला आदिवासी जो समाज आहे तो आज मात्र कुठेही कमी नाहीये. पूर्वी फार गरिबी होती, परंतु आता प्रत्येक आदिवासी समाजामध्ये तुम्हाला डॉक्टर्स पाहायला मिळतील, इंजिनियर्स पाहायला मिळतील आणि चांगले चांगले उच्च असं शिक्षण घेणारे मात्र तुम्हाला विविध विद्यार्थी मात्र पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे आता आदिवासी बांधव कुठेही कमी नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने मात्र उंच शिखर गाठण्याचा प्रयत्न केलाय आणि बोल्ड आउट आहे असा मात्र निर्णय थर्ड अंपायर कडून आलेला आहे. फलंदाज बाद. डीजेला संधी. मारायचा होता, प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे स्वतः फील्ड करतोय आणि धाव घेत असताना मात्र फलंदाज रनआउट स्वरूपात बाद. कंप्लीट झालेले आहेत. एका बाजूला या ठिकाणी वरंडेपाडा संघाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने खेळ होतोय भगवानजी नाईक म्हणजेच आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रायगड जिल्हा यांचा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला, चेंडूला सरळ पाठवून दिलंय बाउंड्री त्यांच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर डिसिजन आणि हा येतोय षटकार. फोकस करू. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय गोलंदाज संजयनं. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला आणि एक ओव्हर नंतर प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहिला तर या ठिकाणी तो म्हणजेच आई एकविरा खुटरवाडी या संघाने 2 बाद 10 अशी धाव संख्या धावफलकावरती जमा केली आहे. येणाऱ्या अजून देखील 3 षटक शिल्लक आहेत. येणाऱ्या 23, 24 आणि 25 तारखेला समोर आपण जो मोठा पेंडॉल पाहतोय त्या ठिकाणी प्रो लेवलची कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आणि नक्कीच जसं आपण इंटरनॅशनलला प्रो कबड्डी पाहतोय तो पूर्णपणे लुकआउट देण्याचा प्रयत्न छोटम शेटने प्रामाणिकपणे केलेला आहे. 50 लाखापेक्षा जास्त बजेट या कबड्डी स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेमध्ये अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या आदिवासी समाजाला सुद्धा त्यांनी संधी दिलेली आहे. आपले बरेचसे आदिवासी संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रो लेवलच्या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्याच्यामुळे ही नामी संधी मात्र पुन्हा एकदा आलेली आहे. मॅच कडे फोकस करूया पुन्हा एकदा. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये योगेश नाईक जो भगवानजी नाईक यांचा मुलगा आता मैदानावरती बॅटिंग नाहीये तर बॉलिंग करण्यासाठी आलाय. गेल्या वर्षीची त्याची खेळ मला अजून सुद्धा आठवते. पहिल्याच बॉल वरती प्रत्युत्तर दिलंय, चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरून फ्लॅट अँड फ्ल्युरियस षटकार. प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे बनून राहील. दर्शक चेंडूला पाठवून दिलंय एक घणाघाती षटकार. आता वाटच पहिले सिंगल नाचत होते, आता दोघं एकामध्ये आता नाचत आहेत. नक्कीच एकाकडे पॉवर आहे त्याच्यामुळे काही जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगला डान्स दिसेल आणि एकाकडे कला आहे आणि डान्स सुद्धा आहे, दुसऱ्याकडे पॉवर आणि डान्स आहे. नक्कीच व या मॅच कडे एक विनोदाचा भाग होता. 4 बॉल आतापर्यंत कंप्लीट झाले, 2 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा योगेश नाईक मैदानावरती सज्ज होतोय. आपल्याकडे असलेली कौशल्य गुणवत्ता मात्र सादर करतोय. आपल्या संघासाठी डेडिकेशन समर्पण देतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय परंतु अंपायरचा इशारा पाहूया काय येतो या बॉलवरती. 1 धाव तर कमिट केले. लेग बायचा इशारा, 1 धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. संघाची धाव संख्या 24 आकड्यावरती आतापर्यंत पोहोचलेली आहे. 24 धावा धाफलकावरती आल्या आहेत आणि आता सेकंड ओव्हर मधली शेवटला बॉल, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. गोलंदाज योगेश नाईक थोडासा महागडा ठरला होता कारण 2 षटकार त्याच्या ओव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आता मात्र त्याने कमबॅक केलंय. 5 बॉल कंप्लीट झाले. शेवटला बॉल असणार आहे स्ट्राइक एंड वरती. फलंदाज पुन्हा एकदा विराज. अंपायर्स नाराज झालेत. अंपायरचे हात जमिनीला समांतर. 1 धाव मात्र आता अवांतर मिळणार आहे. 25
आता बघा अतुल पाटील यांच्याकडून मुंबईकर 2 यांच्यासाठी 50 रुपयाचा पारितोषिक आला. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो मुंबईकर 2 साठी. नाव जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल जरा. सन्माननीय संतोष नाईक आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. 2 ओव्हर्स कंप्लीट नाही झालेले आहेत तर एक बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटला बॉल वाईड होता. अंतिम बॉल वरती मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. अंपायर्स कडे पाहिलंय कोणत्याही प्रकारचा इशारा मात्र आमच्याकडे येत नाहीये. शेवटला बॉल सुद्धा डॉट पाहायला मिळते. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. धावफलकावरती 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. आणि आतापर्यंत जर आपण डॉट बॉल या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिले तर जवळपास 900 डॉट बॉल आपल्याला मात्र पाहायला मिळतात. आणि हा लेखाजोखा आम्हाला दर्णे गुरुजी यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. मी अगोदर जसं सांगितलं होतं की आपल्याकडे आदिवासी समाज आता पूर्वीसारखा राहिला नाहीये तर या समाजामध्ये सुद्धा भरपूर सारे जे विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत किंवा चांगली व्यक्तिमत्व आहेत त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे. एक चांगली भरारी घेतलेली आहे शिक्षणामध्ये आणि त्यांचं या ठिकाणी सत्कार करणं हे आम्ही कर्तव्य समजतोय. हॅलो चला ओके. थोडासा मायक्रोफोन बदल केला जातोय. चला मैदानाकडे जाऊया. क्रिकेटचा महाराडा संग्राम आपण पाहतोय. हा दांडेगल आक्रमण खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज बाद डेजा. एस विकेट तंबूच्या आसरा झालाय. धावा झाल्यात स्कोर कार्ड वर. एकविरा कुटरवाडी टीमची 4 बाद 25. तिसरी षटक चालू आहे. 25 धावसंख्या झाले स्कोर कार्ड वर. न्यू बॅटर अजय नाईक मैदानामध्ये दाखल झालाय. सामना चालू आहे मित्रांनो. परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा दरम्यान एकविरा कुटरवाडी याच्यामध्ये. पुढचा चेंडू ट्रॅक वर गोलंदाज हा ओरपी चेंडू ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. चेंडूला कॅरी केलं. सिंगल धावसंख्या मिळते. सिंगल धावसंख्या 26 या अंकावर. 4 बाद 26 अशी धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. सुंदर असं नियोजन आजच्या या शेवटच्या रचनेमध्ये फायनल डे मध्ये. डान्सर सुद्धा आपण पाहतोय. अलोड गर्दी सुद्धा पाहतोय. दर्दी प्रेक्षक गर्दी करून बसलेत. काय जबरदस्त नियोजन आहे. अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीगचं हे पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये शानदार नियोजन आयोजन. पुढचा चेंडू ओ हो बॅटची कडा लागले किंवा नाही परंतु हलकासा साऊंड या ठिकाणी आला होता. लाऊड अपील झाली होती. तोपर्यंत डॉट टीमचे सांगता होते निर्धाव होते आणि टोटल धावसंख्या होती ती स्कोर कार्ड वर 26. बघा 26 धावसंख्या झाले. तिसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. सामना आपण पाहू शकता.
परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा दरम्यान आई एकविरा कुडलवाडी टीमची फलंदाजी आणि तिसरी षटक चालू आहे. धावा झाल्या स्कोर कार्डवर 26. फुलटा चेंडू आहे. काय घडलं मैदानामध्ये? क्लीन बॉल, त्रिफळाची फलंदाज बाद. सागर 11 पिंपळवाडी दरम्यान पायल 11 MK ग्रुप पिंपळवाडी. बघा काय सामना पुन्हा आहे का? सागर 11 पिंपळवाडी आणि पायल 11 MK ग्रुप पिंपळवाडी ह्याच्यानंतर होणार सामना. आता काय होईल काय सांगता येईना, कारण दोन्ही पिंपळवाड्या, एकाची गाडी मोरे एकाची पंक्चर. कारण यस आपण सामना पाहतो, नॉकआउटची स्पर्धा आहे, त्याच्यामुळे म्हटलं एकाची गाडी पुढे एकाची पंक्चर. आता कोणाची पंक्चर होईल ते नंतर कळल. पण चला मैदानाकडे जाऊया. बाला जाधव, बाला 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 आला. काल काय कमाल गोलंदाजी केली होती. हा बालाचा हात ओळंब्यातून फिरला. काय सांगायचं, बाला ओळंब्यात गड्याचा हात होता पण हा फिरला. 27 धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. ओळीच कडून जुनेचं सोनं आपण नेहमी म्हणतोय. जुनं ते सोनं, नवं ते सगळ्यांना हवंय आणि एकदा वापरून पाहावं. असा फलंदाजी मार्कवर फलंदाज आपण पाहतोय. अजय नाईक, औषधा राकेश पारदी. आज स्कोरकडचा फटका, सुंदर फटका खेळलाय. सरळ चिडूत चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या 'हॅलो' आयला दोन्ही डान्सर अगदी जोमात आहेत. यो काय अजून कोमात जातो को काय, पण अजून परत जोमात आहे गडी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. सागर 11 पिंपळवाडी विरुद्ध पायल 11 MK ग्रुप पिंपळवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन. चला इनिंग झाली की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 30 धावसंख्या झाली, 31 धावसंख्या झाले. शॉर्ट फायनल वरून मात्र जातो डीप पान लेगला. काय झाला, तिघ एकेला आहेत गडी. अजून बाला हा अंतिम षटक घेऊन आलाय. बाला थोडासा महागडा, परंतु काल दणेगुरुजी सर बालाची गोलंदाजी मिडन ओव्हर 3 विकेट. काल काय झाला, पाणी पडला, बाला तरतरी आली, बराच पाणी प्याला आणि आता पाणी त्याचा बाहेर निघात. आज गरम झाला. बालाचं काय करा ना. पुढचा चेंडू बाला ऑन साइड चेंडूला खेळून काढलाय. काऊ कॉर्नरला सिंगल. यस सिंगल वर यस नो येत नो. हा यू देख, एक मथुर एक बकासूर झाला. काम गड्याचा खलास. कोण हारला तुम्ही सांगा. डीजे वाजवा.
कार्डवर 36 अंतिम षटक लाभ केलाय, ओढून दिलाय, जबरदस्त प्रेक्षणीय आर पार षटकार डीजे. हा आणि गुलाबी साड्या ना तुम्ही काही घेऊन या, आज आमचं डान्सर आवरायचं नारात्व. 42 धावसंख्या झाले, स्कोर कार्ड आपण पाहू शकता. बाला थोडासा मागणा गोलंदाज ठरला जातोय. काल मी त्याचं वर्णन केलं होतं, मीडियनवर 3 विकेट प्राप्त केला असा गोलंदाज या मैदानामध्ये थोडासा मागणा ठरला जातोय बाला. या स्कोर कार्डचा फटका मारण्याचा इरादा होता. हापट्याचा चेंडू निघून येतो, किपरच्या दस्तानामध्ये डॉट चेंडूची सांगता होते. धावा जर स्कोर कार्डवर आपण पाहू शकता 42. शेवटचा कदाचित शेवटच्या षटकामधला चेंडू असणार आहे, शेवटचा बॉल असणार आहे. पुढचा चेंडू बाला. हा सुरेख फटका खेळलाय, सरळ बॅकवर्ड डीप फॉन्डला चेंडू खेळून काढलाय. आता बराच गडी कोंबड्या धरितो पण काय सापडेना. 3 धावा बघा, जिथं 2 तिथं मात्र बघा चौथी अजून होते का, काय झालंय नाही. यस 3 धावा काउंट केल्या जातील आणि 3 धावण्यात धावसंख्या होते. टोटल स्कोर कार्ड वर 45. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. एकविरा खुटेलवाडी टीमच्या स्कोर कार्ड वर आपण धाव पाहू शकता. 46 धावा बनवायचे आहेत. परी 11 धन्यवाद. हा नक्कीच छोटून सेट विषयी आपण जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे. कारण काल सुद्धा मी म्हटलं होतं की अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही मित्रांनो. आणि बघा प्रत्येक आपल्या आदिवासी समाज असू द्या किंवा इतर समाज असू द्या, प्रत्येकाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. विजयासाठी धावा बनवायचे आहेत 46 आणि आमचे धनी गुरुजी मला कळवत आहेत की तिसरी धाव बघा 5व्यांदा तिसरी धाव पूर्ण केली जाते ह्या मैदानामध्ये. काय रेकॉर्ड आमच्या धनी गुरुजी यांच्या माध्यमातून लिहिलं जातोय. एक वेळा कॉम्प्युटर डाटाची चोरी होईल परंतु आमच्या धनी गुरुजींच्या डाटाची चोरी आपण नाही करू शकत. एक जबरदस्त लेखनिक आहेत, गुरुजी आहेत ना, मास्तर आहात, काय सांगायचं.
सामना सुरूच राहील, परंतु आपण सत्काराकडे वळतोय. मी अगोदर असं म्हणालो की आदिवासी समाज कुठेही कमी नाहीये, शिक्षणामध्ये सुद्धा आता उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि त्यातील काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी इथे आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. पहिला सत्कार असेल कुमारी मंगला सुरेश पवार, जी SYBA शिक्षण घेत आहे, सेकंड इयरला आहे आणि त्याच वेळेला पोलीस भरतीचे सुद्धा ट्रेनिंग ती घेत आहे. तिला सुद्धा आम्हा समालोचकांच्या वतीने शुभेच्छा असतील. लवकरच तू पोलीस तुला होताना मला पाहायचं आहे, तर विनंती असेल की संदेश नाईक यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सत्कार करणार आहोत. रायगड पोलीस सन्माननीय संदेशजी नाईक साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी कुमारी मंगला सुरेश पवार, जी आता सेकंड इयर मध्ये आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स आणि त्याच वेळेला पोलीस भरतीचं शिक्षण ट्रेनिंग ती घेत आहे आणि लवकरच आम्हाला तिला पोलीस होताना पाहायचं आहे. धन्यवाद. तसेच पुढील आमच्या सत्कार मूर्ती आहेत कुमारी राजश्री राजेश नाईक, MSW, त्याच वेळेला LLB ला फर्स्ट इयर ती आता करत आहे आणि आता तिचं जर आपण काम पाहिलं तर जनशिक्षण संस्थान रायगड मध्ये ती भारत सरकार कौशल्य विकास मंत्रालय योजनेमध्ये प्रोग्राम ऑफिसर म्हणून ती काम बघत आहे आणि तिचा सत्कार आपण संदेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते करत आहोत. खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे, MSW, त्याच वेळेला LLBचं फर्स्ट इयर आणि जनशिक्षण संस्थान रायगडमध्ये भारत सरकार कौशल्य विकास मंत्रालय योजना या योजनेअंतर्गत आपण त्या क्षेत्रामध्ये प्रोग्राम ऑफिसर म्हणून जी काम पाहत आहे तिला सुद्धा शुभेच्छा असतील. तसेच आमचे तिसरे सत्कार मूर्ती आहेत. येस, कॅच आलेला आहे, डीजेला संधी देवी आणि तिसरा सत्कार आपण घेऊया. सत्कार घेणार आहोत. मी अगदी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी ज्या फॅमिलीचं अनाउन्समेंट केलं होतं अशी नाईक फॅमिली मधील अर्थातच कुमार राज संदेश नाईक वाघोली आदिवासी वाडी येथील आहे आणि तो सुद्धा बी फार्म करतोय, लास्ट इयरला आहे आणि त्याचा सुद्धा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते करतोय. राज, तुला सुद्धा शुभेच्छा असतील. बी फार्म म्हटलं की फार कठीण असं हे क्षेत्र आहे आणि लास्ट इयरला आहे, चांगल्या मार्कांनी पास हो. हे आमच्या सर्वांचा फोटो घ्यायचा आहे. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. ओव्हर टू दौडा सर. हा, धन्यवाद निशांतजी पाटील सर. खरं मित्रांनो, आपल्या समाजामध्ये अनेक खऱ्या अर्थानं शिक्षणामध्ये उंच भरारी घेताना आपण पाहतोय. समाजाची प्रगती आणि छोटम सेटने कालच म्हटलं की मुख्य प्रवाहामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी समाजाला उतरणं ही काळाची गरज आहे आणि ते कार्य मात्र छोटम सेट साहेबांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातोय. चला मैदानाकडे जाऊया. थोडीशी गडबड झाली, कारण जर का आपण विचार केला वरंडे पाटे टीम 46 धाव विजयासाठी गोळा करायचे आहेत. फुलटॉस चेंडू, काय झालाय, नो बॉल, गडी पंक्चर. यस, रियू षटकार तर आहेत.
नंतर एस नो बॉल. तत्पूर्वी मैदानामध्ये काय घडलं, नो बॉल आहे. आणि दोन्ही डान्सर जर आपण विचार केला तर आपलातून जणू काय आपण IPLच्या स्टेडियम मध्ये एखाद्या बसलो की IPLची मॅच बघतो की काय असं फील होताना पाहतोय. त्या ठिकाणी चेअर गर्ल असतात, या ठिकाणी आपले डान्सर आहेत, चेअर बॉय इथे चेअर बॉय आहेत. ओके 9 धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. मात्र खेळून काढलाय जाते सरळ टिप्स कॉलर बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार. डान्सर तयार, डीजे वाले तुम्ही बी तयार, वाजवा. आणि दुसरे आपले कोळी डान्सर आहे. तर चला मित्रांनो, गमतीशीर विषय होतील, काय हरकत नाही. शेवटची रात्र आहे. टोटल धावा झाल्या स्कोर कार्डवर 13. 18 चेंडू 33 धावांची गरज. 18 चेंडू 33 धावा वरंडीपाडा टीमला बनवायचे आहेत. जर का आपण विचार केला परी 11 आई पाथुरदेवी वरंडेपाडा, तर दुसऱ्या बाजूला आई एकविरा कुटलवाडी, याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल रंगलंय आणि दोघांच्या मध्ये आईची नाव आहेत. त्याच्यामुळे मात्र आज सामना फार महत्वाचा रंगणार आहे. 18 चेंडू 33 धावा. 18 चेंडू आणि 33 धावा. हा बघूया आता कोणाच्या बाजूला कौल जातोय. आईला प्रश्न पडलाय. खाली राहणार आहे चेंडू. गडी जोरात पण काय करणार, द्वारात गडी उपट घालायला इच्छितो पण काय गव्हना. डॉट चेंडूची सांगता होते. यस धावा झाल्या स्कोर कार्डवर फक्त 13. येणारे चेंडू आहेत 17 आणि 17 मध्ये धावा बनवायच्या आहेत 33. 17 चेंडू 33 धावा. बॉलर पुढचा चेंडू बरोबर गॅप सिलेक्शन केलंय. डीप थड्यान बॉर्डरच्या बाहेर चौकार. डीजे कोणतेही गाणे वाजवा. आता चेंडू राहिलेत. ओहो काय जबरदस्त. अजूनपर्यंत लाऊड अपील आहे. लाऊड अपील झाले परंतु नॉट आउट पंतचा इशारा या ठिकाणी आहे. नाही रिव्ह्यू आमच्या आयोजक कमिटी या ठिकाणी मला कळवते रिव्ह्यू नसणार आहे. ऑन फील्ड जे पंत आहे त्यांचाच डिसिजन असणार आहे. ऑन फील्ड जे पंत आहेत त्यांचा डिसिजन असणार आहे. जास्त पंचावर दबाव आणू नका प्लीज. टोटल झालाय धावसंख्या 17. 15 चेंडू 29 धावा. 15 चेंडू 29 धावा. गडी सगळे नाराज झालात. काय कळाय मार्ग ना, काय तरी गडबड घोटाळा झालाय. बघू नंतर विचार करू. चला पुढचा चेंडू. नॉकआउटची स्पर्धा आहे, फार महत्वाची स्पर्धा. ओ यस कर्कटचा फटका देणार झटका. सरळ चेंडू निघून चालला गोळीच्या वेगानं. बॅकवर्ड आहेत 25. 14 चेंडू 25 धावा. फरी 11
पाथरुदेवी वरंडे पाड्या टीमला चेंडू राहिलेत 14 आणि 10 बनवायचे आहेत. ओ हो हो सुंदर चेंडू बॅक टू बॉलर. धाव मात्र नाही. हो गडी गोटे खेळाय कशी तो आयला हुशार आहेत गडी. हो काय सांगायचा अशी ना तर अशी जर विकेट घेऊ गडी फसवाय गवतात. चला चेंडू राहिलेत 13 आणि 25 धावांची गरज. 13 चेंडू आणि 25 धावा. ताकदवर फलंदाज स्ट्राईकवर प्रवीण ताकदीच्या जोरावर चेंडू जाणार सरळ डिस्कला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. नाही दरोडा सर विलास मुंबईकर अहो उडी नका मारू पडले तर या होईल परत. नाही निषाद पाटील सर ह्या दोघांना बघितलं नाही तर मला WWE ची आठवण आली. हो पकाईकर टाकाल याप करा मागे. हा डायरेक्ट उडी नका मारू विलासजी कारण त्यांच्याकडे पॉवर आहे डायरेक्ट हाईट फेकतील तुम्हाला. चला मित्रांनो धावा झाल्यात टोटल 27. येणारे चेंडू 12 आणि 19 धाव्यांची गरज. 12 चेंडू 19 धावा. परी 11 टोटल 27 धावा झाल्यात आणि येणारा 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या टोटल 19. 12 चेंडू 19 धावा. सुंदर असं नियोजन नॉकआउटची स्पर्धा जबरदस्त. आज जर आपण विचार केला क्राऊड भरपूर आहे गर्दी भरपूर आहे. दर्दी प्रेक्षक गर्दी करून बसलेत या मॅचचा आनंद घेतात. गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज सूरज नाईक. सूरज नाईक पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. ऑन द फायर फलंदाज योगेश डीजे. आपण जर हे केलं तर फक्त एन्जॉय करतायत. शेवट आपण बघू. नाही फक्त एन्जॉयच करा असंच म्हणायचं आहे. हा एकमेकाच्या अंगावर उड्या नका मारू फक्त बस. 11 चेंडू आणि 15. हा ब्लॉक ऑन डिलिव्हरी ब्रह्मास्त्राचा वापर. लावड अपील मात्र अपील फेटाळली जाते. 10 चेंडू विजयासाठी धावा बनवायचे आहेत. 15 10 चेंडू बॅलन्स. आई एकविरा कुटलवाडी दरम्यान आपण सामना पाहू शकता. परी 11 वरंडेपाडा श्री पात्रदेवी वरंडेपाडा याच्यामध्ये हे क्रिकेटचा बॅटर रंगलाय. पुढचा चेंडू ओहो चेंडूला मात्र खेळून काढला स्क्वेअरला. डिस्करला चेंडू निघून त्याला घोडीच्या वेगानं सिंगल. या सिंगल काय सांगायचा तो गडी तिकडून सांगू त्याला थांब काय करशील वाट लावून बघशील. हा एक मग आम्ही देखले सगळी रेक येठून आणि गड्याला बेहेला कॅच सोडली. तो इकडे घाबरला तर त्याच्या अंगात थरथरा शिरला. चला 32 धावा झाल्यात. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. येस 9 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. परी 11 श्री पात्रदेवी वरंडेपाडा टीमला. आई एकविरा कुटलवाडी आणि परी 11 श्री पात्रदेवी वरंडेपाडा ह्या टीमला. पुढचा चेंडू 9 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज प्रवीण ताणून गडी मारायला घेऊ शकतो.
पण बॅटच्या मात्र रडार मध्ये चेंडू येणार. डॉट चेंडू सांगता होते 8 चेंडू 14 धावांची गरज. 8 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज प्रवीण फटका फसलाय. हा बरोबर थांबला ना तर नशीब उडेल असा टकरी. परत विकेट. त्याच्यात 14 अक्षय. अक्षय सीधा साधा अक्षय. खिलाडी का खिलाडी अक्षय की अक्षय 420. काय बघायचंय मैदानामध्ये. तगडा फलंदाज बाद झाला प्रवीण. ताकदवर गडी पण काय करणार फसला गडी. न्यू बॅटर अक्षय मैदानामध्ये दाखल झालाय. अक्षय नाईक. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सूरज नाईक. अक्षय नाईक सूरज नाईक. नाईक असणारी बरीचशी टीम आपण पाहतोय की त्यांच्यामध्ये नाईक सरनाव असणारी खेळाडू आपण पाहतोय. योगेश नाईक. फुलटा चेंडू. ओ बघा गती परिवर्तन केलं. स्लो फुलटच फेकला. आता मात्र 6 चेंडू 14 धावांची गरज. दोन्ही बाजूच्या फासळ्या फासफूस करायला लागल्यात. कारण नॉकआउटची स्पर्धा. जिंकल घरी सायकल घेऊन. हरेल तो घरी जाईल. जिंकल तो थांबल ना तर जिंकल जाईल घरी. चला मित्रांनो 6 चेंडू बॅलन्स आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 14. एकमेकाच्या कानात काहीतरी कुरकुड्या करतात. आमचे मास्तर मला कळतात ही पोरा अशीच असतात की एकमेकाच्या कानात काहीतरी सांगतात मास्तरला शिया घालतात. चला आता बघूया काय होतोय. बॉलरला मात्र थोडस कसरत करावी लागेल ह्या मैदानाला. कारण जर का विचार केला 6 चेंडू मध्ये 14 धावा डिफेंड करायच्या विचार जर केला मित्रांनो हा फार महत्वाचा सामना असणार आहे. जिंकणारी टीम पुढे जाईल आणि हारणारी टीम घरचा रास्ता पकडेल. परंतु कोणती टीम आपण पाहणार आहोत. आई एकविरा कुटेलवाडी टीम की परी 11 श्री पात्रदेवी वरंडपाडा टीम यांच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल. आमच्या भगवानजी नाईक साहेब यांची टीम आहे. परी 11 आई पात्रदेवी वरंडेपाडा ही टीम आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक भगवानजी नाईक साहेब यांची टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला आई एकविरा कुटेलवाडी टीम. आणि आमच्या नाईक साहेबांचा मुलगा खेळतोय. पोरा बेस खेळ आबा मॅच देखतो नाते हिन वाटलायची. 6 चेंडू 14 धावांची गरज. भगवानजी नाईक यांचा मुलगा मैदानामध्ये आपण पाहतोय. तो स्ट्राईक वरती आहे. त्याच्यावरच भरवसा. आणि शेवटचा गोलंदाज जय नाईक. सुरेख फटका खेळलाय. आता मात्र जबरदस्त मस्त चौकार डेंजर. दोघं कबड्डीची गती उड्या मारतात. आता या मोरत्या दिवसांना स्टेडियम त्या कबड्डीसाठी आहेत. नंतर या दोघं 5 चेंडू 10 धावांची गरज. सामना पलटायला वेळ लागणार नाही. कारण जर का आपण विचार केला भगवानजी नाईक यांचा मुलगा स्ट्राईक वरती आहे. योगेश नाईक कॅप्टन कूल चाललाय पॉवरफुल. यस परंतु गडी फसला. फलंदाज बाद.
नाही, दोघांना खरं म्हणजे डब्ल्यू मध्ये न्यायला लागेल मोठ्या व्यासपीठावर. बघा सामना 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. न्यू बॅटर सुमित डोंगरे सारखं खेळावं लागेल किंवा सुमित पत्र सारखं खेळावं लागेल या फलंदाजाला सामना जिंकायचा असेल तर. फरी 11 पात्रुदेवी वरंडे पाडा. ओह कव्हरला चेंडू डाय मारले. काय झाला गड्या. हा हा उलटा मांडला, मासा पडाला. 4 धाव. उड्या मारतात उलट्या सुलट्या आणि ऍक्शन भारी त्यांची. 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावांची गरज. सुमित मगाशी म्हटलं होतं सुमित डोंगरे सारखा खेळावं लागेल, सुमित पत्र सारखा खेळावं लागेल आणि 30 खेळी पहिल्या चेंडूला आपण पाहिली. सुपर फटका टीप कव्हरला मारला होता. 4 धावा. फटका फसलाय की नाहीये. चेंडू आलाय वाळायच्या वेगाना. लॉंग शॉट थर्ड बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. एक मोठा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आलाय की या स्पर्धेचा नियम आहे जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर, तर ती कदाचित पाहायला मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष. नाही आता आमचे गुरुजी भविष्य सांगतील. गुरुजी काय होईल. ज्योतिषी डायरी काढत नाहीत. हा ज्योतिषी डायरी त्यांनी ठेवले नंतर काढतील. फायनलला काढणार आहेत ते. ओके. कारण काय माहिती काय गुरुजी सगळा अभ्यास माहिती आहे. 2 चेंडू 2 धावाची गरज. गुरुजी म्हणतात सुपर ओव्हर होणारच नाही. सामना नक्कीच कोणती तरी टीम जिंकेल. सुपर ओव्हर होणार नाही. काय घडला, काय झाला, काय केला. करेक्ट कार्यक्रम केला. डीजे वाजवा. तर सामना वरंडे पाडा पात्रुदेवी विजय होईल. परंतु सिंगल काढली तर सुपर ओव्हर 2 धावा काढल्या तर मात्र निर्णायक निकाल लागेल. काय होणार काय वाटतं सर आपल्याला. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. आवाज. दौड सर खूप चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय. मी अगोदर सांगितलं होतं आणि पूर्वकल्पना सुद्धा दिली होती भगवान सर की कदाचित आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल का, आणि तसे आता रंग दिसायला लागलेत. धरणे गुरुजी जरी म्हणाले असतील की इथे सुपर ओव्हर होणार नाही तरी आता चित्र तसंच दिसायला लागले. कारण एका बॉल मध्ये 2 धावांची गरज. जर 1 धाव काढली तर इथे मात्र सुपर ओव्हर होणार आहे. जर 2 धावा काढला तर फलंदाजी करणारा संघ जिंकणार आहे. आणि जर चेंडू डॉट गेला ना तर मात्र फिल्डिंग करणारा संघ जिंकणार आहे. काय होणार या बॉल वरती सर्वांचं लक्ष आता असणार आहे. एका बाजूला इथे नक्की सर मगाशी ज्या वेळेला आम्ही वर्णन केलं होतं की आई एकविरा आणि आई पात्रुदेवी दोघांच्या मध्ये आई नाव आहे. आता आईला प्रश्न पडलाय कौल कोणाच्या बाजूला द्यायचं. खोटलवाडी की वरंडेपाडा 2 या संघादरम्यान हा क्रिकेटचा महासंघर्ष. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण मैदानाच्या सभोवताली नजर मारली किंबहुना आमचं व्यासपीठ पाहिलं तर आता मात्र तुडुंब भरलेला आहे. आणि अशा वेळेला एक हाय व्होल्टेज मॅच. 1 बॉल
2 धावांची गरज. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आपण या बॉलचं स्वागत करूया. शेवटला बॉल, शेवटला बॉलवरती अंपायर्स कडे अपील केली आहे आणि अंपायर्सने मात्र थर्ड अंपायर घेतलेला आहे. अंपायर्सनी आता इथे थर्ड अंपायर घेतलेला आहे आणि कोणी यायचं नाहीये. कोणी अंपायर्सच येणार. प्लीज कोणी येऊ नका. प्रेक्षक वर्ग असतील, सपोर्टर असतील किंवा खेळाडू असतील, आपण कोणीही त्या ठिकाणी जाऊ नका प्लीज. क्रुशियल मोमेंटचा सामना आहे. हृदयाचं ठोकं वाढवणारा सामना आपण पाहिला. बघा 2 चेंडूमध्ये 2 धावा पाहिजे होत्या आणि सामना बघा होता कुठं आला कुठं. थर्ड पंचांच्याकडे आलाय. सामना अदालत में केस चल रहा है. तुम्ही घाबरू नका, आमचे जज निर्णय देतील. तुम्ही किती वकालीत करा, काही करा, परंतु जज जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत तुम्हाला जामीन मंजूर नाही. यस, पहिल्याच रनला आउट आहे. पहिल्या त्याला रन आउट आणि आई एकविरा कुडलवाडी सामना या ठिकाणी विजय होते. क्या बात है, क्या बात है.